नाही, काहीतरी एक धोरण ठरवा. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात, हा काय पहिला प्रयत्न नाहीये शिवसेनेला संपवण्याचा. आता संजय, तुझ्या पुस्तकात जो आर्थर रोडचा जो उल्लेख आहे, त्यावेळेला म्हणजे 69 साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलं होतं. त्यांना सुद्धा 100 दिवस तुरुंगवास झाला होता. आणि 69 सालची परिस्थिती तर फार भयानक होती. सीमा प्रश्नाचा विषय होता. मोरारजीभाई उपपंतप्रधान होते आणि ठरलं असं होतं की मोरारजीभाई येणार, त्या माहीम चर्च आणि बस डेपोच्या मध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबणार, एक निवेदन त्यांना देणार शिवसेनेतर्फे, शिवसेना प्रमुख आणि सगळे शिवसेनेचे नेते, आणि ते निवेदन घेऊन हे भुरकन निघून जाणार. शिवसैनिक जमले होते. मला आठवतंय, कारण का तर त्यावेळेला जी आमची गाडी होती अँबॅसेडर, त्या गाडीमध्ये मी आणि माझी माँ होतो. पण त्या गाड्यांचा ताफा आला आणि न थांबता तडातड उडून, म्हणजे आपले एक अशोक तनबेळकर होते, त्यांना फोटोग्राफरला उडून गेले. आणखीन एका शिवसैनिकाच्या पोटावरनं त्यांचं गाडीचं चाक गेलं आणि तुफान लाठीचार्ज सुरू झाला. मग अश्रुधुराच्या नळकांड्या, सगळं काय एकदम जणू काय असं युद्धच पेटले तिकडे. मग आम्ही गाडीत बसलो आणि घराकडे निघाल्यानंतर त्याच वेळेला, म्हणजे रात्री किती वाजले होते कल्पना नाही मला, पण शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं, माबाई माझी बॅग भरून तयार ठेवा, उद्या सकाळच्या आत आम्हाला उचलणार. आणि सकाळ झाल्यावरती बघतो तर पहाटेच्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झालेली. सगळे शिवसेना नेते तुरुंगात, अनेक शिवसैनिक तुरुंगात. म्हणजे शिवसेना ही जवळपास 3 महिने नेतृत्वहीन होती. तरी सुद्धा शिवसेना ही नुसती राहिली नाही, तर तरारून उठली आणि त्याच्यानंतर सत्ताधारी झाली. आणीबाणीच्या वेळेला सुद्धा तेच झालं. म्हणजे आणीबाणीच्या वेळेला सुद्धा रजनी पटेल होते. म्हणजे हा एक योगायोग आहे. मोरारजी देसाई, रजनी पटेल, आत्ताची सुद्धा हा एक योगायोग आहे. हे शिवसेनेच्या आडवे का येत आहेत? शिवसेना संपवाविषयी यांनाच का वाटते? पण तुरुंगात असताना शिवसेना प्रमुखाने एक लिहिलं होतं की शिवसेनेवर वरवंटा का फिरतोय? कारण शिवसेना हे मराठी माणसाचं हित जपते म्हणून फिरते. तर 75 साली सुद्धा हेच झालं होतं. रजनी पटेलनी सांगितलं होतं की गपगुमानपणाने तुमची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल. आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना उत्तर दिलं होतं की ज्या क्षणी तुम्ही मला तुरुंगात टाकाल, त्या क्षणी बाहेर तुमची अंत्ययात्रा निघालेली असेल. हे पाहिजे ना. आणि तेच मला असं वाटतं, मी मगाशी बोललो की शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत की हे त्यांनी जे काही दिलं ते किती जणांनी घेतलं. आणि तसं जर का पाहिलं तर संजय, आज नक्की तुझा शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटला असता. आज हे सगळे शिवसैनिक सोबत आहेत. या अशा असंख्य लढाया लढतच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि लढायला अनेक जण तयार आहेत. जे मी मगाशी म्हटलं की हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंग ह्या विषयाची भीतीच लोकांच्या मनातली निघून जाईल. आणि ते काम तू चांगल्या पद्धतीने संजय या पुस्तकाने केलेलं आहे. आज आपल्याला सगळं बरं वाटतंय.